1978 मध्ये शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणातलं पहिलं बंड केलं होतं। थेट वसंतदादांचं सरकार पाडत शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते। दरम्यान याच बंडाबाबत शरद पवारांनी पहिल्यांदाच जाहीरपणे भाष्य केलेलं आहे। पाहूयात या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। दादांचं सरकार आम्ही लोकांनी घालवलं आणि मी मुख्यमंत्री झालो। माझ्या हातात सरकार आहे। राज्यामध्ये अनेकदा राजकीय बंड झाले, पण कायम चर्चा होते ती शरद पवार यांच्या 1978 मधील राजकीय बंडाची। वसंतदादा पाटील हे आमचे नेते होते, पण त्यांचं सरकार मीच पाडलं अशी कबुली पहिल्यांदाच ज्येष्ठ नेते शरद पवारांनी दिली आहे। ज्या वसंतदादांचं सरकार मी पाडलं, नंतर त्यांनीच भूतकाळ विसरून गांधी नेहरूंचे विचार पुढे नेण्यासाठी मला मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिला असंही शरद पवारांनी म्हटलंय। त्यावेळेचं राजकारण कसं होतं आणि आत्ताचं राजकारण कसं बदलत गेलं याचा संदर्भ देताना शरद पवारांनी हे वक्तव्य केलंय। त्यावेळेला काँग्रेस आयोगात राग असायचा। आम्ही सगळे यशवंतराव चव्हाणांच्या विचारात, आणि त्यामुळे आमच्यात एक अंतर होतं। दादा हे आम्हा लोकांचे नेते, पण त्याने शेवटी हे दोघंही एकत्र यावेत याचे प्रयत्न सुरू केले, आणि त्याला आम्हा लोकांचा विरोध होता। त्या विरोधामध्ये जे प्रमुख होते त्याच्यात मी होतो। परिणाम काय झाला, एक दिवशी आम्ही ठरवलं दादांचं सरकार घालवायचं, आणि दादांचं सरकार आम्ही लोकांनी घालवलं आणि मी मुख्यमंत्री झालो। माझ्या हातात सरकार आहे। राज्यामध्ये 1978 साली पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच पुलोदचा प्रयत्न झाला आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील वसंतदादांचं सरकार पडलं। त्यामागे शरद पवारांचा मोठा हात होता, आणि त्यामुळेच शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला असा अनेकदा आरोप केला जातो। आणीबाणीनंतर काँग्रेस फुटली। यशवंतराव चव्हाण ब्रह्मानंद रेड्डींकडून रेड्डी काँग्रेसची स्थापना झाली। इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस असे दोन गट पडले। 1978च्या निवडणुका दोन्ही काँग्रेसनं स्वतंत्र लढल्या। आणीबाणीमुळे निवडणुकीमध्ये दोन्ही काँग्रेसला फटका बसला। जनता पक्षाला सत्तेपासून रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेसनं एकत्र येण्याचा निर्णय घेतला, आणि आणीबाणीनंतर महाराष्ट्रामध्ये वसंतदादांच्या नेतृत्वामध्ये सरकारची स्थापना झाली। रेड्डी काँग्रेसकडून वसंतदादा मुख्यमंत्री झाले, तर इंदिरा काँग्रेसकडून नासिकराव तिरपुडे हे उपमुख्यमंत्री झाले। सरकार स्थापनेनंतर दोन्ही काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू झाली। 1978 साली ऐन पावसाळी अधिवेशनामध्ये शरद पवारांनी बंड केलं। 40 समर्थक आमदारांसह शरद पवार विरोधी बाकावर बसले। वसंतदादा पाटलांचं सरकार पडलं। शरद पवारांकडून मुख्यमंत्री पदाचा दावा करण्यात आला, आणि वसंतदादांच्या पाठिंब्यानंतर शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री झाले। शरद पवारांच्या या कबुलीनंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रतिक्रिया आल्या। जुन्या गोष्टी काढतात आहे, कोण विचारताय जुन्या गोष्टीला? का भूतकाळ आहे, वर्तमान काळाबद्दल बोललं पाहिजे, भविष्यात चिंता केली पाहिजे। राजकीय भूमिका ज्या आहेत त्यांनी त्याची स्पष्टपणे मांडलेलं आहे, आणि त्यामुळं त्यावर अधिक मला भाष्य करायची गरज नाही। आणि आता तरी ते महाविकास आघाडीच्या भूमिकेबरोबर आहेत। महाविकास आघाडी म्हणून आम्ही विधानसभा लोकसभा एकत्र लढलो आहे, त्यामुळे जुन्या गोष्टीवर त्यांची काही मत असतील, त्यांनी जे मांडलं असेल, कधी कधी व्यक्ती सत्य आपलं कबूल करतो, जे झालंय ते सांगतो, तर त्यांनी ते सत्यता सांगितली। राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर अनेकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका झाली। मात्र 1978 मधील राजकीय बंडाची चर्चा नेहमीच राज्यात होते। 1978 नंतरही राज्यात अनेकदा बंडाळी झाली, पण पवारांचं बंड कायमच चर्चेमध्ये राहिलं। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।